श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना, मी मनीषा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी गव्हाच्या पिठाची रेसिपी सांगणार आहे. चला तर मग आपण पाहू काय लागतंय साहित्य आणि कृती. हे पहा, आम्ही कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याच्यात 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते आपल्याला चांगलं पॅक बांधून घ्यायचं पोटली. आणि मी गरम पाणी घेतले आणि कढईत टाकले 2 गिलास. त्याच्यात मोठी चाळणी ठेवली, त्यात ते पोटली ठेवली बांधून आणि 15 मिनिटं आपल्याला त्याला वाफवून घ्यायचंय. वाफवून घेतल्यानंतर 15 मिनिटांनी काढून घ्यायचं. आणि नंतर बघा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं तसं काढून घ्यायचं. पॅक बांधलेलं आहे. आपण थोडंसं टाईट असल्यामुळे त्याला खलबत्त्याने थोडंसं फोडून घेऊ आणि नंतर मिक्सरमध्ये काढायचं. त्याला थोडे थोडे छोटे छोटे बारीक गोळे करून त्याचे. हे पहा, हे तुम्हाला काढून पण दाखवले मिक्सरमध्ये. असं करून पहा एकदा, खूप छान होत्या चकल्या. आता बघा, मी सर्व पीठ मिक्सरमध्ये चाळून घेतले आणि मिक्सरमध्ये काढून परत उरलेलं ते गोळे राहिलेले पिठाचे ते बी नंतर काढून घ्यायचे आपल्याला मिक्सरमधून. आणि पूर्ण पीठ चाळून घ्यायचं आपल्याला. हे पहा, मी चाळून घेतलेलं आहे पूर्ण पीठ. तुम्ही पण जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे करा कृती. आता सर्व पीठ चाळले. आता आपल्याला त्याच्यात साहित्य काय काय लागते ते टाकून घेऊ आपण. आवडीनुसार लाल तिखट टाका तुमच्या. 1 चमचा मी 2 चमचे तीळ टाकलेले, 2 चमचे तीळ टाकलेत पोह्याचा. आणि पोह्याचा 1 चमचा जिरं टाकले. ओवा टाकला 1 चमचा हाताने क्रश करून चांगला, म्हणजे चांगलं फ्लेवर उतरतं त्याचं. तर 1 चमचा मी पोह्याचा तेल टाकलेले. चवीनुसार मीठ टाका. तेल ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी चालतंय. आता बघा, मी सर्व पिठाला ते सर्व जिन्नस लावून घेतलं. आता गरम पाणी करून पीठ पूर्ण मळून घेणार मी छानसं टाईट. हे बघा, पीठ छान मळलंय. आता बघा मी कसं मळलंय ते पहा तुम्ही व्हिडिओमध्ये. व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे छान चकल्या पडल्या जातात त्याच्या. तर बघा, मी चोऱ्याला तेल लावून घेतलंय आणि खालच्या साईडला जी प्लेन साईड असते ना ती वर करायची. जी खरबड साईड असते ना चकली ताटलीची, ती खालच्या साईडला करायची. आणि हे पहा, मी पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे सोऱ्याला. आता गोळा करून टाकला त्याच्यात लंबट आकाराचा आणि पॅक करायचं. तेल पण ठेवलेलं आहे गरम करायला तर. बघा, आपण चकली पाडून घेऊ. कसली मस्त पडते बघा, काढे पण किती छान येते. पुन्हा एकदा सांगते, तेल जास्त पडू देऊ नका तुम्हाला. फक्त अर्धा चमचा किंवा 1 चमचा किंवा ऑप्शन टाकलं तरी नाही चालते, नाही टाकलं तरी चालतंय. हे बघा, तेल गरम झाले का पाहू आपण. हे पहा, एक गोळा टाकून पाहू, थोडासा उंडा. थोडंसं टाकू द्यायचं. आपल्याला फुल गॅस करायचा आहे सुरुवातीला, तेल ते वगैरे चकल्या टाकूस तर. आणि नंतर मिडियम गॅस करायचा. हे बघा, मी चकली चिटकली नसल्यामुळं ते बाहेर ते ओपन झाली आहे चकली. तुम्ही चिटकून घ्या व्यवस्थित. मस्त झाल्यात बघा कुरकुरीत चकल्या आणि खमंग तर खूपच होत्यात. एकदा ट्राय करून पहा तुम्ही. हे बघा, ही चिटकली बघा. आता ही नाही तुटणार. तेल जर जास्त पडलं म्हणून त्याच्यात तर चकल्या तेलात फुटू बी शकतात आणि तुकडे होऊ शकतात आणि तेलकट पण होतात. त्याच्यामुळे हे तुम्ही स्टेप लक्षात ठेवा. झाले बघा, कशी कुरकुरीत झाली मस्त. तोंडात टाकतात विरघळणार. चला तर मैत्रिणी, या खायला. झाले चकली आपली तयार. स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ.